नमस्कार, मी प्रतीक्षा कांबळे. न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातमीपत्र. महिला, मुली, अल्पसंख्याक यांच्यावरील अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सांगली जिल्ह्यातल्या समस्त पुरोगामी समविचारी संघटना, महाराष्ट्र संघर्ष समिती आणि बाकीच्या मित्र संघटना यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना एक निवेदन देण्यात आले. बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्याला केंद्र सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हल्ले होत आहेत, ही बाब माननीय जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर बलात्कार, अत्याचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील गृह खाते सक्षमपणे काम करत नाही. कोलकात्यामध्ये अतिशय निर्घृण अशी घटना घडली आहे. अजूनही मणिपूर जळत आहे. नुकतीच बदलापूर आणि कोल्हापूर येथे घडलेली घटना महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागणारी आहे. आणि या सगळ्या घटनांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या भूमिका कच खाऊ आहेत. कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही समुदायावर अन्याय, अत्याचार होता कामा नये. जातीय तणाव आणि तेढ वाढता कामा नये अशी भूमिका सर्वांनी मांडली. बदलापूर व कोल्हापूर घटनेमधील दोषींवर कडक कारवाई करावी आणि हे लोण सगळ्या राज्यभर, देशभर पसरत असताना त्याची लागण सांगली जिल्ह्यालाही झालेली आहे. तर त्याचा अभ्यास करून प्रशासनाने योग्य पावले उचलावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे. यावेळी समस्त मान्यवर उपस्थित होते. मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळे सर. आज सांगली जिल्ह्यातल्या समस्त पुरोगामी समविचारी संघटना, महाराष्ट्र संघर्ष समिती आणि बाकीच्या मित्र संघटना यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना एक निवेदन देण्यात आलं, ज्याच्यामध्ये 2-3 प्रमुख बाबींचा समावेश आहे. एक म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्याला जबाबदार केंद्र सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे होतं आहे, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर, बालकांवर अत्याचार सुरू आहेत. त्याच्याबद्दल गृह खातं सक्षमपणे काम करताना दिसत नाही. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. अजूनही घटनांची मालिका सुरूच आहे. कोलकात्यामध्ये अतिशय निर्घृण अशी घटना घडली. अजूनही मणिपूर जळत आहे. आणि या सगळ्या घटनांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या भूमिका कचखाऊ आहेत. त्या आम्हाला मान्य नाही आहे. अन्याय कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही समुदायावर होता कामा नये. जातीय तणाव आणि तेढ वाढता कामा नये अशी भूमिका आम्ही सर्वांनी मांडली आणि याच्यावर कडक कारवाई करावी. आणि हे लोन सगळ्या राज्यभर, देशभर पसरत असताना त्याची बाधा आज सांगली जिल्ह्यालाही झालेली आहे. तर त्याचा अभ्यास करून प्रशासनानं योग्य पावलं उचलावीत असं आवाहन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेलं आहे.